नहमदु नुसल्ली अला रसूलिल करीम औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जे रंजले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ कुळवाडी भूषण, मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाची प्रेरणा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून कुराणाचं सर्वात आधी मराठीत भाषांतर करण्यासाठी स्वतःचे त्या काळातील 25,000 रुपये आणि आजच्या काळातील 2500 कोटी रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना त्यांच्या कार्यांना सलाम करतो। आणि आज 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अनंत गीते साहेबांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत मंचावर उपस्थित आदरणीय आमदार भाई जयंत पाटील साहेब, मंचावर उपस्थित इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी सन्मान्य आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या मातांनो, माझ्या भगिनींनो, माझ्या बांधवांनो, एवढ्या मोठ्या संख्येत आपण येथे उपस्थित आहात याचा अर्थ असा आहे की सुनील तटकरे साहेबांनी जे 70,000 कोटी दाबले त्याचं वज तुमच्या डोक्यावर नाही। तुम्ही मुक्त आहात, तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे। सुनील तटकरे साहेब हा नागोठण्याचा जो भाग आहे याने सिद्ध केलेला आहे कि शेर बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और जो बिकते हैं वो टिकते नहीं शिवाजी महाराज के दरबार में। बांधवांनो, ही रायगडाची भूमी आहे। या भूमीची ओळख जगामध्ये आहे की न्याय करणारी भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्याला, फितुराला कधी माफी दिली नाही। आणि आज दुर्दैवानं या महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारे 4 गद्दार तुमच्या रायगड येथे आहे, ज्याचा निकाल तुम्हाला 7 तारखेला करायचा आहे। ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागवणे सत्तेत आले, 2014ला सांगितलं छत्रपती का आशीर्वाद चलो मोदी के साथ। आम्हाला वाटलं आईची शपथ खोटी खाईल, बापाची शपथ खोटी खाईल, छत्रपतीची खाणार नाही। लोक शिवाजी महाराजांच्या नावानं त्यांना मतदान करतात। सत्तेवर आल्यानंतर ज्या शिवाजी महाराजांनी सांगितलं सर्वासी पोटासी लावणे, सर्व गरिबाला पोटाला अन्न मिळालं पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे, सत्तेवर आल्यावर त्यांनी काय केलं? गरिबांच्या पोटावर पाय दिला। पहिला कायदा केला, निर्णय घेतला नोटबंदीचा। आम्हाला सांगितलं भ्रष्टाचाराचा पैसा जमा होणार आहे, देश हितासाठी आहे। 145 गरीब नागरिक रांगेमध्ये उभे राहिले, मृत्युमुखी पडले। 56 लाख लोकांचा रोजगार गेला आणि फायदा कोणाचा झाला? अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक आहे गुजरातमध्ये, अमित शाह त्याचे जुने अध्यक्ष आताचे निदेशक आहे। त्या बँकेमध्ये 793 कोटी रुपये फक्त 5 दिवसात बदलले आणि 4 महिन्यामध्ये 5,000 कोटी 500,000च्या नोटा बदलल्या। तुम्हाला टीव्हीवर काय दाखवलं की नरेंद्र मोदी यांनी आपल्या म्हाताऱ्या आईला रांगेत उभं केलं 500 आणि 1000चे 2,000 रुपये बदलण्यासाठी। अरे अमित शाह जर 5,000 कोटी रुपये बदलू शकतात आपल्या बँकेत, मग आपल्या मित्राच्या आईचे 2,000 रुपये बदलू शकत नाही? आम्ही विचार केला नाही। नंतर जीएसटी आणली, व्यापार संपून टाकले। लॉकडाऊन लावला, नियोजन नाही, गरीब मजुरांना 600 किलोमीटर पायी चालावं लागलं। जालना येथे गरीब मजूर
रेल्वेच्या ट्रॅकवर झोपले होते, उपाशी होते, त्यांचे वरून ट्रेन गेली, चिरडून गेली आणि ते मृत्युमुखी पडले. एक आमच्या मजूर कामगाराची बहीण गरोदर आहे, 650 किलोमीटर पायी जाते आणि त्याची प्रसूती रस्त्यावर होते. कोणामुळं? नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे. आणि तुम्ही मतं मागितले शिवाजी महाराजांच्या नावात. लॉकडाऊन मुळे लोकांचा रोजगार गेला. 1,12,000 लोकांनी आत्महत्या केली उपासमारीमुळे, हाताला काम नाही म्हणून. अरे सर्वासी पोटासी लावणे हा आदेश होता शिवाजी महाराजांचा. तुम्ही सर्वांच्या पोटावर पाय दिलं, त्यांना आत्महत्या करायला मजबूर केलं. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता सर्वांस पोटासी लावणे आणि भारतीय जनता पार्टीचा त्याची नीती आहे की सर्वांस भिकेस लावणे. सर्वांना भिकेस लावून टाकलं. आपल्याकडे जे उरलं सुरलं होतं ते सर्व गेलं. आता आमच्याकडे काही उरलं नाही. आणि खोटं एवढं बोलले, आईची शपथ, गंगा मैयाची शपथ. वाराणसीला गेले, तिथं जाऊन काय म्हणतात? पहला मुझे लगा किसी ने मुझे यहां भेजा है, फिर मुझे लगा मैं यहाँ आया हूं. यहाँ आने के बाद मुझे महसूस हुआ न किसी ने मुझे यहाँ भेजा है न मैं यहाँ आया हूं, मुझे तो माँ गंगा ने बुलाया है. लोकाला वाटलं काय माणूस आहे, गंगा मैयानं बोलवलं. गंगा मैया अपने पुत्र के प्रतीक्षा में थी कि पुत्र आए और गंगा स्वच्छ कराए. लोकाला वाटलं हे माणूस फार छान आहे, देव माणूस आहे. अरे आपल्याला तर आपले नातेवाईक बोलवत नाही, याला तर गंगा मैया बोलवते. आता हा गंगा स्वच्छ केल्याशिवाय राहणार नाही. नमामि गंगे प्रोजेक्ट आला 20,000 कोटीचा, 5,700 कोटी मंजूर झाले, 3,600 कोटी घेतले. आणि गंगा मैया आजही तुम्ही बघा, जे गंगा स्वच्छ व्हावी म्हणून आंदोलन करत होते असे संत त्यांनी आंदोलन करता करता मृत्युमुखी पडले. आता ते म्हणत नाही, गंगा मैयाचं नाव घेत नाही. पुत्र, गंगा मैया तुझे बुला रही है. जेव्हा गंगा स्नान करायला ते गेले, असं घाबरत घाबरत जात होते. त्यांना भीती वाटत होती गंगा मैया ओढून घेती काही का. अरे गंगा मैयाच्या नावावर खोटं बोलले तुम्ही. बांधवांनो, माझ्या भगिनीसाठी ते म्हणत होते. आम्हाला काय म्हणले? बहुत हुई महंगाई की मार, अब के बार मोदी सरकार. लोकांना वाटलं बाबा महागाई कमी करल, आपलं जीवन सुखी होईल. 400 रुपयाचा गॅस 1100 रुपयाला झाला, 700 रुपये जास्त. 2 महिन्याला जर एक गरीब कुटुंब टाकी घेत असेल तर 2 महिन्याला 700 आणि वर्षाला 6 म्हणजे 4,200 आणि 10 वर्षाचे 42,000 रुपये कोणाकडून घेतले? आमच्या खिशातून काढले. आता ते काय म्हणतात, आम्ही हिंदुत्वासाठी करतोय. माझे हिंदू बांधव इथं बसलेले आहे, हिंदू आई तिथं बसलेली आहे. मला सांगा, गॅसची टाकी हिंदूला किती भेटते? कितीला? 1100ला. आणि माझ्या मुस्लिम आईला? मग कुठे भेदभाव? म्हणजे हिंदूच्या खिशातून बी 700 काढले, मुसलमानच्या खिशातून 700 काढले. मग हिंदूचा फायदा कुठे झाला? 33 कोटी कनेक्शन आहे भारतामध्ये. आता 33 कोटी गुणिले 42,000, 13,86,000 कोटी रुपये तुमच्या खिशातून काढले. आता मी पेट्रोलचा हिशोब नाही लावला, डिझेलचा नाही लावला. 10 कोटी लिटर पेट्रोल दररोज लागते. 40 रुपयाच्या हिशोबातून 400 कोटी आणि महिन्याला 4 त्रिकोण 12,000 कोटी. वर्षाला 1,44,000 कोटी आणि 10 वर्षाचे 14,44,000 काही कोटी होतील. पैसे कोणाचे? हिंदू आणि मुसलमानाचे. 70 कोटी लोक सरकारनं दिलेल्या राशनवर जगतायत, मौताज झाले. हे अभिमानानं सांगतायत की बघा तुम्ही आम्हाला सत्ता दिली, आता आम्ही तुम्हाला मौताज केलं. 70 कोटी लोक आम्ही फेकलेल्या भिकेवर जगतात. श्रीमंत कोण झालं? श्रीमंत झाले फक्त 2 लोक, अंबानी आणि अडाणी. एशियाचा सर्वात श्रीमंत अंबानी, किती संपत्ती त्याची? 10 लाख कोटी. अडाणीची 7 लाख कोटी. 70% भारतीयाकडे जेवढी संपत्ती आहे
तेवढी संपत्ती फक्त 1% लोकांकडे आहे. आता माझा सर्वसामान्य हिंदूला प्रश्न आहे, ते काय सांगतात, मोदी सरकारमध्ये फक्त मुस्लिम दुखी आहे. आता मला सांगा, मुस्लिम दुखी काय आहे? त्याचे मोठे उद्योग नव्हते जे लॉकडाऊन मध्ये संपून जातील. मुस्लिमचं काय नुकसान झालं? मुस्लिमांचं भय दाखवून त्यांनी हिंदूचं नुकसान केलेलं आहे. बांधवांनो, हे विचार करायला हवा. माझ्या मुस्लिम बहिणी ते ज्या बसलेल्या आहेत, माझे मुस्लिम बांधव जे बसलेले आहेत, तुम्हाला वाटत असेल की भारतीय जनता पक्षाला किंवा मोदीला घाबरून आहेत, अजिबात नाही. यांच्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे. त्याची परतफेड करण्यासाठी, पुन्हा देश वाचवण्यासाठी तुमच्या सोबत या माझ्या बहिणी बसलेल्या आहेत. माझ्या मुस्लिम बांधवाला विचारायचंय, संविधान वाचवण्यासाठी ह्या मुस्लिम भगिनी का आल्या? संविधान आम्हाला असंच नाही मिळालं. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा संविधान निर्माण करायचं जेव्हा संघर्ष करत होते, तुमच्या महाड येथे बाबासाहेबांना सभा घ्यायची होती. कोणी सभा द्यायला तयार नव्हतं, जागा द्यायला तयार नव्हतं. जातीवादी लोकांनी सांगितलं, जो बाबासाहेब आंबेडकरांना जागा देईल तो जीवाला मुकेल. कोणी समोर यायला धजावत नव्हता. तेव्हा एक तरुण समोर आला, तो म्हणला, माझ्या बाबासाहेबाला जागा पाहिजे, मी जागा देतो, कोण काय करतो बघेल. त्याचं नाव होतं फतेह खान हा मुसलमान. आज विजय स्तंभ आहे ना तिथं महाड येथे. या महाडच्या, या रायगडाच्या मुसलमानाचं योगदान संविधान निर्माणामध्ये सुद्धा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मुलं कुर्बान केली, तेव्हा आम्हाला संविधानाचं हे अधिकार मिळालेला आहे. आता या अधिकाराच्या रक्षणासाठी आम्हाला लढा द्यायचा आहे. बांधवांनो, भारतीय जनता पार्टी काय म्हणते, आम्हाला 400 सीट द्या. कशाला? संविधान बदलायचं. अनंत हेगडे काय म्हटला, 400 सीट द्या, आम्हाला संविधान बदलायचंय. याचा अर्थ काय? बाबासाहेब आंबेडकरांनी जे 4 मुलं आपले बलिदानी देऊन आम्हाला जे मताचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, राईट टू स्पीच दिलं, राईट टू लाईव्ह दिलं, हे सर्व अधिकार त्यांना संपवायचे आहे. आमचे मत घेऊन तुम्ही हे विचार करायला हवा, अरे बाबासाहेबांनी जे मताचा अधिकार देण्यासाठी आपले 4 मुलं कुर्बान केले, आम्ही सुद्धा आमचा एक मुलगा कुर्बान करू, या संविधानाचं रक्षण करू. जब तक रहेगी जान ये कहते रहेंगे हम, बाबा साहब आंबेडकर का संविधान जिंदाबाद. और तू क्या मिटाएगा संविधान को, गोडसे के चेले तेरे छाती पे चढ़कर कहेंगे संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. बांधवांनो, हमचे सुनील तटकरे साहब, अपने को विकास करने का है, अपने को डेवलपमेंट करने का है, अपने को मोदी के साथ जाना पड़ता, अमित शाह के साथ जाना पड़ता. तुम्हारा विकास देखा मैं गूगल मैप पे, 20 किलोमीटर बता रहा और 1 घंटा लग रहा. पूरे रास्ते देख रहा मैं रायगढ़ के. ये विकास है तुम्हारा? जैसी उसकी सूरत वैसी तुम्हारा विकास. अरे विकास कौन सा करना है? अभी ये लोग क्या कर रहे? नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री बनना है, नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री बनाना है. हाँ भाई, लेकिन काय को बनाना है? कोई वजह होंगी ना उसकी. नरेंद्र मोदी साहब ने बोले थे साल में 2 कोटी लोगों को रोजी देंगे, रोजगार देंगे. देखो 1 कोटी लोगों को दिए, 1 कोटी लोगों को देना बाकी है. अब हम चुन के लाएंगे, प्रधानमंत्री बनाएंगे तो वो 1 कोटी को देंगे. नरेंद्र मोदी बोले थे सबके खाते में 15-15 लाख डालेंगे, 10 लाख डाले, 5 बाकी है, हर चुन के देंगे, वो 5 डालेंगे. नरेंद्र मोदी बोले थे महंगाई कम करेंगे, 400 का सिलेंडर था 300 करे, हर चुन के देंगे, 200 करेंगे. नरेंद्र मोदी बोले थे 70 का पेट्रोल है 35 रुपए करेंगे. देखो 35 तो नहीं कर सके, 50 करें, हर चुन के दिए तो 35 करेंगे. ऐसी कोई वजह है क्या? अरे जितने वादे करे सब झूठ. अभी हमारे सुनील तटकरे साहब, मोदी के साथ जाना पड़ता, मोदी को चुन के लाना पड़ता, प्रधानमंत्री करना पड़ता. हाँ भाई करेंगे, लेकिन वजह क्या है? तुम राष्ट्रवादी पार्टी के प्रदेश अध्यक्ष है ना, तुम्हारा राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार है ना, फिर हर तकरीर में मोदी ऐसे, मोदी वैसे, नरेंद्र भाई ऐसे, अमित भाई वैसे. अरे तू लोगों के शादी में कई को बरत रहा, बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना, अपनी पार्टी बढ़ाना. मला सांगा बांधवांनो, लोकांच्या लग्नात बुंदी कशाला वाटायची? तू आपलं बघ ना, बरोबर. ज्या शरद पवार साहेबांनी यांच्या घरात 6 पदं दिली,
यांचं महाराष्ट्रात काही प्राबल्य नाही, तरी यांना 6 पदं दिली. त्या शरद पवार साहेबांवर त्यांनी खंजीर खुपसून अजून आरोप काय करतायत? पवार साहेबांनी आम्हाला पाठवलं. पवार साहेब म्हटले होते मीटिंग करा. आम्ही 12ला जाणार होतो, 14ला जाणार होतो, 16ला जाणार होतो, 17ला जाणार होतो. का? पवार साहेब म्हटले म्हणून. आम्ही मनानं गेलो नाही. पवार साहब बोले जा तो हम गए, पवार साहब बोले मीटिंग कर तो हम करे. अरे भाई तू पवार साहब का सुनता ना, पवार साहब बोले बोल के गया ना. अब पवार साहब बोल रहे नहीं जाने का तो मत जा. तो पवार साहब का कार्यकर्ता था ना, तो पवार साहब का सुनना था. जा बोले तो गया, नहीं जा बोले तो रुकना था. अब क्या बोला? नहीं तुमने पहले जाओ बोले, अब मैं कैसा बोलूं, चलो तुमको लेके जाना पड़ता. इसका मतलब राष्ट्रवादी में रह के वो भारतीय जनता पार्टी के लिए काम कर रहा था और शरद पवार साहब की पार्टी फोड़ने के लिए उन्होंने कोशिश की. अजीत पवार साहब की उम्र क्या है? 65 साल का आदमी ये उम्र में अपने चीचा से गद्दारी करता क्या? अब तुम्हारे घर में जो लोग हैं, कभी प्रॉपर्टी के हिस्से होते तो शादी होने के 6 महीने के बाद ही शुरू होता ना. क्या बुढ़ा होने के बाद बोलता मेरा हिस्सा दिए नहीं तुमने, मेरा हिस्सा दो? ऐसा थोड़ी रहता. जवानी में करेंगे बगावत. अब ये बंदे 65 साल की उम्र में बगावत कर रहे, हो सकता है ऐसा? तो घर फोड़ने वाला सब में बड़ा बदमाश ये सुनील तटकरे है. जहां खाता वही खराबा करता. अब मुझे बताओ, अंतुले साहब के साथ धोखा करे? आप भूल गए? हम तो इतने दूर 700 किलोमीटर दूर से आए. मेरी बहनों को, मेरे भाइयों को और बहुत सारे नागोठने के लोग 2016 में मेरे साथ थे. कोई है क्या यहाँ पे? 16 में कौन कौन था अपने साथ? हाँ अल्हम्दुलिल्लाह. 2016 में मेरी तारुफ नहीं कराए. मैं मराठी मुस्लिम समाज तहरीक का सदर हूं और दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान का संयोजक हूं. 24 सितंबर 2016 को पूरे महाराष्ट्र से मुस्लिम लेकर मैं रायगड पे आया था आणि 350 वर्षात शिवाजी महाराजांचा शाक्ता राज्याभिषेक सामूहिक स्तरावर साजरा करणारा मी पहिला भारतीय आहे. आणि तेथे संकल्प काय केला? हा महाराष्ट्र पुन्हा मला शिवाजी महाराजांच्या विचाराचा मानवतावादी महाराष्ट्र करायचा आहे, दंगलमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. तेव्हा फडणवीसनं माणगाव आणि पनवेलला आमच्या 400 गाड्या अडवल्या. तेव्हा महाड येथील मुस्लिम समाजाने आमची मदत केली, मराठा समाजाने मदत केली, त्यांची सर्व व्यवस्था केली आणि रायगडावर आले. त्या कार्यक्रमाची ताकद मार्गदर्शक आदरणीय भाई जयंत पाटील साहेब अध्यक्ष होते, म्हणून आज महाराष्ट्र दंगलमुक्त झाला. यामध्ये भाई जयंत पाटील यांचं योगदान आहे. तुम्हाला भाईचं महत्व माहित नाही, आम्हाला माहित आहे तिकडे. अरे दंगलीमध्ये गरीबाचे मुलं अनाथ व्हायचे, मुली बहिणी विधवा व्हायचे, आई वडील निराधार व्हायच्या, वस्त्या जळून बेचिराख व्हायच्या. असं होऊ नये म्हणून भाई जयंत पाटील साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे. म्हणजे किती पुढचा विचार आहे. मेरे भाइयों, सुनील तटकरे साहब पे भरोसा नहीं कर सकते. अब बहुत सारे लोग ये बोल रहे कि पैसा बहुत है उनके पास, 70,000 कोटी. मेरे को तो हिसाब नहीं आता भाई इतना, लेकिन 70,000 कोटी को अगर रायगढ़ के जो 15 लाख वोटर है, मतदार है, उसमें अगर बांट दिए तो कितने आते के किस्से को? 46,66,666. अब मेरा सवाल ये है, एक इंटरव्यू रहा, इंटरव्यू में किरीट सोमय्या को पत्रकार पूछते की आपण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले, आपण ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून तुरुंगात टाकणार होते, आज ते तुमच्या सोबत सत्तेत आहेत, तुम्ही संविधानिक पद दिलं, मांडीला सोबत बसतात, आज तुम्हाला ते भ्रष्टाचारी वाटत नाही का? कोणी म्हणतात फाल अवघड प्रश्न विचारला. तो म्हणतो अवघड प्रश्न विचारला. ते म्हणते हे राजकीय तडजोड आहे, आम्हाला मान्य नाही, परंतु त्यांनी पत्त्याताप केला, पत्त्याताप. याचा अर्थ काय? आम्ही त्याला माफ केलं नाही. काय? बघा सुनील तटकरे साहेब, आम्ही विकासासाठी गेलो, नरेंद्र भाई सोबत आम्ही विकास करायचा होता, रायगडचा विकास. विकासाचं नंतर बोलू, पहिले किरीट सोमय्या काय म्हणाले पहा. किरीट सोमय्या म्हणाले की त्यांच्यावरच्या केसेस आम्ही मागे घेतल्या नाही, ही राजकीय तडजोड आहे, पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे, आम्हाला सुद्धा मान्य नाही. आमचे कार्यकर्ते आम्हाला विचारतात, परंतु या भ्रष्टाचारी लोकांनी पश्चाताप केला आणि मग आम्ही सत्तेत घेतलं.
मग त्यांनी भ्रष्टाचार केला का आमच्या सोबत आल्यावर? याचा अर्थ काय होते माहितीये? याचा अर्थ होते ज्याने पाप केलं तो पश्चाताप करतो, बरोबर? जिसने गुनाह किया वही तो एहतसाब करेगा ना. म्हणजे पाप केलं हे याने स्वीकारलं आणि अमित शहाला जाऊन म्हटलं की आम्ही चुकलो, आम्ही भ्रष्टाचार केला, आम्हाला माफ करा, आता आम्ही पुढे करणार नाही. अमित शहाच्या पायावर नाक घासली, माफी मागून घेतली आणि नंतर ते सत्तेत आलं असं किरीट सोमय्याला म्हणायचं आहे. जर हे खोटं आहे, किरीट सोमय्या खोटं म्हणाले, मी म्हटलं नाही, तर सुनील तटकरे साहेबांनी सांगावं की किरीट सोमय्या खोटं बोलतोय, आम्ही कोणाची माफी मागितली नाही, आम्ही पश्चाताप केला नाही, आम्ही पापच केलं नाही तर पश्चाताप कशाचा, आम्ही भ्रष्टाचार केला नाही तर कशाचा पश्चाताप. आम्हाला मोदीजी बोलवले आणि मोदीजी म्हणले, सुनील तटकरे जी, मैंने जो भ्रष्टाचार के आरोप लगाए थे ना वो झूठे थे, इसलिए मैं आपकी माफी मांगता हूं, मुझे माफ कर दीजिए और मेरे साथ आइए. आप दोनों में से एक झूठा है. एक तो नरेंद्र मोदी जी ने माफी मांगी इनसे कि हमने तुम पे झूठे इल्जाम लगाए, आरोप लगाए, आप बहुत नेक है, आपण संत आहात, आपण भ्रष्टाचारी नाही. नाही तर किरीट सोमय्या जो म्हणतो ते खरं आहे की हे भ्रष्टाचारी आहे, त्यांनी माफी मागितली. माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढं आहे बांधवांनो, यहाँ पे जो मेरे भाई बैठे वाले हैं, अगर कोई बंदा, कोई नेता ऐलानिया ये बात साबित हो जाती है वो भ्रष्टाचारी है, वो चोर है, क्या तुम उसकी ताईद करेंगे? नहीं. भाई जयंत पाटील साहेबांना एक सांगायचंय मला की मुस्लिम जेव्हा मत देतो तेव्हा तो दान करत नाही, तो साक्ष देतो, वो गवाही देता है, क्योंकि हमें हुक्म हुआ आला है, ऐ ईमान वालों इंसाफ के अलम बरदार बनो, जब तुम्हें गवाही देने के लिए कहा जाए तो हक की गवाही देना. अगर ये गवाही तुम्हारे खुद के खिलाफ भी जाती है, अपने माँ बाप के खिलाफ भी जाती है, रिश्तेदारों की भी खिलाफ जाती है, लेकिन तुम हमेशा सत्य की गवाही देना, सच की साथ देना. अब रही बात पैसों की, जहां ये हुक्म है कि गवाही मेरे खुद के खिलाफ भी जाती है तो मैं सच की गवाही दूंगा, मेरे माँ बाप के खिलाफ जाती है तो भी सच की गवाही दूंगा, मेरे रिश्तेदार के खिलाफ भी जाती है तो सच की गवाही दूंगा, तो मुझे बताओ किसी नेता के कहने पे हम झूठ बोलेंगे? अत्याचारी का समर्थन करेंगे? भ्रष्टाचारी का करेंगे? हरगिज नहीं करेंगे. तटकरे साहब, ये बात आपको पता होनी चाहिए, पैसों से सामान खरीदा जा सकता है, ईमान खरीदा नहीं जाता. 7 तारीख को हम गवाही देंगे. बहुत सारे मेरे हिंदू भाइयों का कहना था, साहब मुसलमान उनके साथ दिख रहे, मैं डरो मत, आप उसके साथ दिख रहे, वो भी अब्दुल रहमान अंतुले साहब का हिसाब करने के वास्ते है, तुम फिकर करो मत. आणि जे माझे हिंदू बांधव आहेत त्यांना आम्हाला सांगायचंय, लक्षात ठेवा, आमची निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे. स्वराज्यामध्ये सुद्धा आम्ही ते सिद्ध केलेलं आहे आणि आज सुद्धा वर्तमानात आम्ही सिद्ध करणार आहोत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, औरंगजेबाचं, मदारी मेहतरचं, शिवाजी महाराजांच्या काळात आग्र्याहून शिवाजी महाराज सुटले, सापडला मदारी मेहतर, औरंगजेबाने पकडलं, खांबाला बांधलं, पाठ फुटोस्त्रोक मारलं, विचारलं, सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही. पुन्हा मारलं, पुन्हा विचारलं, सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही. रक्त भंबाळ केलं, विचारलं, सांग मदारी जीवाला मुकशील, शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला? हा जीव तर आधीच शिवाजी महाराजांना वाहून टाकलेला आहे, लाख मेले तरी चालतील पण त्याचा पोशिदा जगला पाहिजे. मला सांगा बांधवांनो, औरंगजेबाची ऑफर सांगतोय गद्दारी कर, तर मदारी मेहतर म्हणतो नाही करणार. काय करायचं होतं? फक्त एवढं सांगायचं होतं, शिवबा कुठे गेले? सुरत गुवाहाटीला जायचं नव्हतं, जायचं नाही, फक्त सांगायचं होतं. पण मदारी काय म्हणतो, औरंगजेबा माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील, पण या शेतकऱ्याचा, कष्टकऱ्यांचा, गरीबाचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे. औरंगजेब याची निष्ठा पाहतो, इमानदारी पाहतो. हा मुसलमान, हा नमाजी मुसलमान का इमानदार आहे आपल्या स्वराज्याचा. मग त्याला आणि
हिरोजी फर्जंद यांना सोडतो, ते स्वराज्यात येतात. मग शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या आधी मदारी मैतरला म्हणतात, मदारी तूने खूप त्याग केला, समर्पण केला, बहुत कुर्बानी किया, अपने आप को पेश किया स्वराज्य के लिए, बता तुझे कौन सा कैबिनेट मंत्री पद दूं, कौन सा बंगला देऊ. मदारी मैत्र म्हणतो, महाराज मला कोणतंही पद नको, कोणतंही खातं नको, मला कोणताही बंगला नाही. या मदारीची एकच इच्छा होती, या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, गरीबाच्या स्वराज्याचा माझा छत्रपती राजा झाला पाहिजे, या सिंहासनावर बसला पाहिजे. जर मला काही द्यायचं असेल तर या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार द्या. बांधवांनो, इमानदारी काय असती ती आमच्या रक्तात आहे. श्री आवळसकर शक्करता शिवाजी पान नंबर 223 चा आधार घेऊन सांगतात, रायगडावर महादरवाजापासून जेव्हा तुम्ही चालत जाता पाऊण मिलाच्या अंतरावर तेथे एक समाधी आहे. ती समाधी मदारी मैतरची आहे, शिवाजी महाराजांनी बांधली. का? कारण आपल्या मित्राला आपल्या शय्यागृहातून पाहता यावं. मेरे मुसलमान भाइयों, स्वराज्य के अंदर जितने लोग थे सरदार, इतिहास साक्ष्य आहे. आपले बाजी घोरपडे, बादल सावंत, मोरे, खोपडे गद्दार झाले, पण स्वराज्यातील एकही मुसलमान फितूर झाल्याची नोंद सापडली. आज मला सांगा, या मदारी मैतरची निष्ठा या गोगावले साहेबाला माहितीये का? मदारी मैतरनं काय सूट शिवला नव्हता भाऊ, नाही सूट नाही शिवला होता. गोगावले साहेबाच्या कार्यकर्त्याचा मला फोन, साहेब तुम्हाला यावं लागते. मी कशाला? आमचा बदला घ्यायचा. मी कोणाचा? नाही बोले सुनील तटकरे साहेबांनी आम्हाला लई छळलेलं आहे. मी म्हणलं तुम्ही त्यांच्या सोबत आहे? ते म्हणले नाही, आम्ही मनान त्यांच्या सोबत नाही. आमच्या साहेबाचं मंत्रीपद फायनल होतं, आमच्या साहेबांना तो सूटही शिवला होता. पण सुनील तटकरे म्हणले मी जिवंत आहे तोपर्यंत याला मंत्री होऊ देणार नाही. म्हणजे गोगावले साहेबाचं लग्न ठरलं, फायनल झालं. त्यांनी टेररला पैसे दिले, माफ दिला, सूट शिवून घेतला. आता लग्न होणार, लग्न होणार. आणि सुनील तटकरे म्हणाले जोपर्यंत सुनील तटकरे जिवंत आहे गोगावलेचं लग्न मी होऊ देणार नाही. काय वेळ आली, त्यांचेच कार्यकर्ते आता सुनील तटकरेचा प्रचार करायचे. बरोबर. मी म्हणलं राग कशाचा? ते म्हणले सुनील तटकरेमुळे आम्ही गद्दारी केली मातोश्रीशी आणि त्यांनी त्यालाच आमच्या उरावर आणून बसवलं. हा राग आहे. मी तुम्हाला यासाठी सांगतोय माझ्या बांधवांनो की मदारी मैतरनं स्वराज्यामध्ये सिद्ध केलेलं आहे की आमची निष्ठा सत्यासोबत आहे, स्वराज्यासोबत आहे. त्यानं मरण पसंत केलं, पण शिवाजी महाराजशी गद्दारी करणं पसंत केलं नाही. मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते, मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते, वफा की आड़ में सियासत हम नहीं करते. अरे जमी के कोक में भी जाते हैं तो गुस्ल करके वतन के मिट्टी को नापाक हम नहीं करते. आणि या रायगडचा मुसलमान तुम्हाला सांगतो सत्यासोबत आहे. आणि पुन्हा आम्हाला एक हिशोब करायचा आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. भाई जयंत पाटील सुद्धा बोलणार आहेत. नाही भाई म्हणतात की तुम्हीच बोला, लय माझ्यावर लय प्रेम. भाई कुठे गेले की तुम्हीच बोला. आता भाईला बोलायचं खरं, पण बांधवांनो हिंदू मुस्लिम होऊ नये. हे लोक स्वतःला काय म्हणतात की आम्ही रामराज्य आणणार. हे रामराज्य आणणार. रामराज्य कसं होतं? वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 128 श्लोक 99. न पर्यदे वन विद्वान च व्यालकृतं भयं न व्याधिजं भयं वापी रामे राज्यं प्रशासती. वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 128 श्लोक 99. जेव्हा राम राज्य होतं, श्री रामचंद्रजी शासन करत होते, सर्व रयत सुखी होती. एकही विधवा विलाप करणारी राम राज्यात नव्हती. कोणालाही जंगली प्राण्यापासून भीती नव्हती, कोणालाही आजारापासून मृत्युमुखी पडायची भीती नव्हती. हे रामराज्य आणण्याची भाषा नरेंद्र मोदी करतायत, ज्यांनी पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 44 आमच्या सैनिकांच्या पत्नींना विधवा केलं फक्त राजकारणासाठी. हे सांगतायत ज्यांनी शेतकऱ्याला आत्महत्या करायला मजबूर केलं, त्यांच्या पत्नीला विधवा केलं. नोटबंदीमध्ये 165 लोकांना मृत्युमुखी पाडलं, त्यांच्या पत्नीला विधवा केलं.
लॉकडाऊन करून 1,12,000 लोकांवर उपासमारीची वेळ आणली, त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आणली, त्यांच्या पत्नीला विधवा केलं, हे लोक म्हणतायत. आणि मणिपूरमध्ये एक भारतीय मुलीवर अत्याचार होतो, तिची नग्न धिंड काढली जाते. रामराज्य आणण्याची भाषा करणारे चकार शब्द त्याच्यावर बोलत नाही. बानवांनो, बिल्किस बानो गुजरातची, या देशाची मुलगी, तिच्या 6 वर्षाच्या मुलीला भिंतीवर आदळून मारले जाते. बिल्किस बानो गरोदर असते, तिच्यावर अत्याचार होतो. 11 लोकांना न्यायालय शिक्षा देतो. गुजरातचं सरकार त्या आरोपींना मुक्त करते आणि म्हणते हे संस्कारी आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता ना, ही रायगड भूमी आहे ना. मग मणिपूरमध्ये असो की गुजरातमध्ये असो, मुलीवर अत्याचार करणारे, त्यांचं समर्थन करणारे हे श्री रामचंद्रजीची अनुयायी आहेत का? अरे, महिलाचं अपहरण करून विटंबना करणं हे रावणचं काम आहे. रावणचं सीता माताचं हरण कोणी केलं? रावणनं केलं ना. हे रावण राज्य आणताय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं स्थापन झालं? महिला अत्याचारावर बोलतोय मी. का बोलतोय? कारण आज देशामध्ये 13,13,000 महिला लापता आहेत. माहितीये का आमच्या बांधवाला? या हिंदू महिला लापता आहेत, पण हे चकार शब्द बोलायला तयार नाही. काय या महिलाच्या रक्षणाची जबाबदारी आमची नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा, स्वराज्याचा आधीचा आदेश. राजाच्या पाटलाने का गरीब शेतकऱ्याच्या मुलीला उचललं, तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीला वाटलं आता माती झालेलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, तिने आत्महत्या केली. शिवाजी महाराजांना कळलं, त्यांनी मावळ्याला सांगितलं जा राजाच्या पाटलाला उचलून आला. त्याला उचलून आणलं, विचारलं, तो गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला. तो मगरुरीमध्ये म्हणायचा, हो मी आदिलशाहचा पाटील आहे, आदिलशाहचा आमदार आहे, आदिलशाहचा खासदार आहे, आदिलशाहचा मंत्री आहे, मी केलं, माझं कोण काय करणार? शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊनं सांगितलं, शिवबा अत्याचार झालेला आहे, शिक्षा झाली पाहिजे, न्याय झाला पाहिजे. शिवाजी महाराज आदेश दिला, याची हात पाय छाटा. ही बातमी मावळ खोऱ्यात पसरली. मावळ खोऱ्यात काय बातमी पसरली? अरे, हा शिवा कोण आहे? हा शिवा कोण आहे? हा शिवा कोण आहे? एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या इज्जतीसाठी जर पाटलाचे हातपाय छाटत असेल, या शिवासाठी मरायला काय हरकत आहे? म्हणून मावळखोऱ्यातील हटकर, धनगर, कोळी, माळी, भंडारी, आगरी, मुस्लिम, कुणबी सगळे मावळे शिवाजी महाराजांसोबत आले. खोक्यासाठी नाही, मंत्रिपदासाठी नाही, या स्वराज्यातील स्त्रीच्या इज्जतीच्या रक्षणासाठी. आता मला सांगा बांधवांनो, ज्यानं महिलेवर अत्याचार केले, बिल्किस बानोचं प्रकरण असेल, मणिपूरचं प्रकरण असेल, किंवा पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या महिलेवर अत्याचार झालेला आहे, हे कोणाचं लक्ष आहे? हे राजाच्या पाटलाचं आहे. आता तुम्ही मतदान करताना शिवाजी महाराजांच्या धोरणाला मतदान करणार की राजाच्या पाटलाला करणार? कर्नाटकचा त्यांचा खासदारकीचा उमेदवार प्राज्वल रेवन्ना, त्यांनी 3,000 महिलांवर अत्याचार केलं, त्याचे व्हिडिओ त्याच्यापाशीच आहे. आणि यांनी मत काय मागितलं? रेवन्ना को मत, यानी मोदी को मत. मोदी जी, सुनील तटकरे को वोट, यानी मोदी को वोट. इसका मतलब यह है बलात्कारी को वोट, यानी मोदी को वोट. इसका मतलब है भ्रष्टाचारी को वोट, यानी मोदी को वोट. 7 तारीख को फैसला लेना है. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या धोरणासोबत आहात की या महिलेवर अत्याचार करणाऱ्या, शेतकऱ्यावर अत्याचार करणाऱ्या, गरीबावर अत्याचार करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सोबत आहात. तुम्ही म्हणत असाल की उमेदवार तर राष्ट्रवादीचा आहे, तुम्ही भारतीय जनता पार्टीवर का म्हणताय? कारण हा उमेदवार जो आहे मांडलिक आहे त्याचा, भारतीय जनता पक्षाचा. हा स्वतःचा पक्ष असला असता तर फक्त 4 सीट घेतले नसते. त्याच्या 2 सीट फक्त यांची आहेत, 2 तर भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, तो अमित शहाचा आहे. हे लक्षात ठेवा.
जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो, येणारा लढा हा संविधान वाचवायचा आहे, तुमच्या मुलाचं भविष्य वाचवायचं आहे, देश वाचवायचा आहे. 7 तारखेला जर निर्णय चुकला तर महाराष्ट्रामध्ये हा मेसेज जाईल, या रायगडाची भूमी बलात्कार्यासोबत आहे, रायगडाची भूमी राजाच्या पाटलासोबत आहे, रायगडाची भूमी जी आहे भांडवलदारासोबत आहे. तुमच्या जमिनी अंबानीपासून वाचवायच्या असेल तर तुम्हाला सुनील तटकरेला पाडावं लागल, आनंद गीते साहेबांना निवडून आणावं लागल. एवढंच सांगतो आणि संविधानाच्या रक्षणामध्ये सांगतो, अब हमने ये ठानी है, हर हाल में संविधान बचा लेंगे, इज्जत से जिए तो जी लेंगे, या जामे शहादत पी लेंगे, या जामे शहादत पी लेंगे. फार फार धन्यवाद. वाखरुद्दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन.